नमस्कार फ्रेंड्स. आज आपण संशोधन शास्त्र या विषयातील घटक 2 आणि त्याचे उपघटक आ इ या तिन्ही उपघटकांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. साहित्य संशोधन ही एक अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर ज्ञानशाखा आहे. साहित्य संशोधनाचे स्वरूप, व्याप्ती, समीक्षा यांच्यातील अनुबंधावर आधारित सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. तर मुख्य संकल्पनांची सखोल अभ्यास करूया. साहित्य संशोधन म्हणजे काय? तर साहित्य संशोधन म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे, तर साहित्यातील अदृश्य पैलूंचा, ऐतिहासिक तत्त्वांच्या आणि लेखकाच्या निर्मिती प्रक्रियेचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेणे म्हणजे साहित्य संशोधन होय. विशिष्ट उद्दिष्ट ठेवून पुराव्यांच्या आधारे साहित्याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करणे म्हणजे संशोधन होय. साहित्य संशोधन मग काय? साहित्य संशोधन म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे, तर साहित्यातील अदृश्य पैलूंचा, ऐतिहासिक तथ्यांचा आणि लेखकाच्या निर्मिती प्रक्रियेचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेणे होय. विशिष्ट उद्दिष्ट ठेवून पुराव्यांच्या आधारे साहित्याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करणे म्हणजे संशोधन होय. साहित्य विचार. साहित्य म्हणजे काय? साहित्य म्हणजे नेमकं काय? तर साहित्याचे प्रयोजन काय? साहित्य विचारामध्ये साहित्य म्हणजे काय, साहित्याचे प्रयोजन काय आणि साहित्याची निर्मिती कशी होते, या मूलभूत प्रश्नांचा विचार केला जातो. हा संशोधनाचा पाया असतो, कारण कोणताही संशोधक कोणत्या तरी साहित्य विचाराचा आधार घेऊनच आपले काम पुढे नेत असतो. पुढे साहित्य संशोधन आणि समीक्षा अनुबंध. साहित्य संशोधन आणि समीक्षा अनुबंध काय? तर संशोधन आणि समीक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काय? संशोधन आणि समीक्षा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समीक्षा ही प्रामुख्याने मूल्यांकनावर, एव्हल्युशनवर भर देते, तर कलाकृती कशी आहे हे समीक्षा सांगते. समीक्षा ही प्रामुख्याने कशावर? मूल्यांकनावर भर देते आणि एखादी कलाकृती कशी आहे हे समीक्षा सांगते. तर संशोधन काय? तर संशोधन हे तथ्यांवरती, फॅक्ट्सवरती आधारित असते. ह्या दोघांमध्ये अनुबंध काय? तर समीक्षेला संशोधनामुळे भक्कम आधार मिळतो. काय? संशोधनामुळे भक्कम आधार मिळतो. एखाद्या साहित्याची जर समीक्षा करायची असेल, तर आपण जर अगोदर त्या साहित्याबद्दल संशोधन केलं असेल, तर त्या साहित्याचं समीक्षा करणं सोपं जातं. म्हणून म्हटलेलं आहे की समीक्षेला संशोधनाचा आधार मिळतो. तर संशोधनाला समीक्षेमुळे दिशा मिळते. काय म्हटलेलं आहे? संशोधनाला समीक्षेमुळे दिशा मिळते. तर एखाद्या साहित्याचं संशोधन करायचं झालंच, तर आपण त्या साहित्याची जर अगोदर समीक्षा केलेली असेल, समीक्षेचा अभ्यास जर आपल्याकडे असेल, तर त्या साहित्याचं संशोधन करणं आपल्याला सोपं जातं. म्हणून म्हटलेलं आहे संशोधनाला समीक्षेमुळे दिशा मिळते. म्हणून संशोधन आणि समीक्षा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं जातं. संशोधनाशिवाय केलेली समीक्षा वरवरची ठरू शकते. जर आपण एखाद्या साहित्याची समीक्षा समीक्षा संशोधनाशिवाय जर समीक्षा केली, जर त्या साहित्याचं संशोधन न करता समीक्षा केली, तर ते समीक्षा वरवरची ठरू शकते. तसंच एखाद्या साहित्याची समीक्षेशिवाय केलेले संशोधन केवळ माहितीचा ढिगारा ठरू शकतो. जर एखाद्या साहित्याचा समीक्षा जर आपण संशोधन न करता जर समीक्षा केली, तर त्या केवळ माहितीचा ढिगारा ठरू शकतो. साहित्य संशोधनाचे स्वरूप हे चिकित्सक, वस्तुनिष्ठ आणि पद्धतशीर असते. यात केवळ वाचनाचा आनंद घेणे अपेक्षित नसून त्या आनंदामागील कारणांचा आणि ऐतिहासिक संदर्भांचा शोध घेणे अपेक्षित असते. साहित्य संशोधनाचं स्वरूप कसं आहे? तर साहित्य संशोधनाचे स्वरूप हे चिकित्सक, वस्तुनिष्ठ, पद्धतशीर असते. यात केवळ वाचनाचा आनंद घेणे अपेक्षित नसून त्या आनंदामागील कारणांचा आणि ऐतिहासिक संदर्भांचा शोध घेणे अपेक्षित असते. आता प्रश्न उत्तर आले ते समजूया. साहित्य संशोधनाची संकल्पना उलगडून त्याचे स्वरूप विशद करा. काय? साहित्य संशोधनाची जी संकल्पना आहे, व्याख्या आहे, ती उलगडून त्याचे स्वरूप विशद करा. साहित्य संशोधन म्हणजे साहित्याच्या क्षेत्रात नवीन ज्ञान मिळवण्यासाठी किंवा जुन्या ज्ञानाचा नवा अर्थ लावण्यासाठी केलेली धडपड होय. साहित्य संशोधन म्हणजे काय? तर साहित्याच्या क्षेत्रात नवीन ज्ञान मिळवण्यासाठी आणि किंवा जुना ज्ञानाचा नवा अर्थ लावण्यासाठी केलेली धडपड होय. स्वरूप कसं आहे? हे तथ्यान्वेषण आहे. तथ्यांवर आधारित असलेलं आहे स्वरूप आहे. हरवलेले हस्तलिखिते शोधणे आणि लेखकाच्या जीवनातील अज्ञात प्रसंग प्रकाशात आणणे. काय? जे हरवलेले हस्तलिखित आहेत, साहित्य आहेत, ते शोधणे आणि लेखकाच्या जीवनातला जो अज्ञात राहिलेला जो प्रसंग आहे, त्या प्रसंगावर प्रकाश टाकणे किंवा प्रकाशात आणणे. निष्ठता. संशोधकाची स्वतःची मते बाजूला ठेवून पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढणे. काय? वस्तुनिष्ठता काय? तर संशोधकांची स्वतःची मते बाजूला ठेवून पुराव्यांच्या आधारे साहित्याचा निष्कर्ष काढणे. पद्धतशीरता.
पद्धतशीरतामध्ये विषयाची निवड, गृहीते, माहिती संकलन, विश्लेषण अशा ठराविक पायऱ्यांतून काम चालते. पद्धतशीरता कशी चालते? तर साहित्याची जी विषयाची निवड आहे, साहित्य विषयाची निवड, गृहीते किंवा माहिती संकलन, विश्लेषण अशा ठराविक पायऱ्यांतून हे पद्धतशीरतेचं काम चालतं. ऐतिहासिकता साहित्याचा ज्या काळात त्याच्या काळाशी असलेला संबंध शोधणे हे संशोधनाचे मुख्य स्वरूप असते. प्रश्न 2, साहित्य संशोधन आणि साहित्य समीक्षा यांचे परस्पर संबंध स्पष्ट करा. प्रश्न काय? साहित्य संशोधन आणि साहित्य समीक्षा यांचे परस्पर संबंध काय ते स्पष्ट करा. या दोन्ही प्रक्रिया एकमेकांना पूरक आहेत. आपण म्हटल्याप्रमाणे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आधार काय? तर समीक्षक जेव्हा एखाद्या जुन्या कवीवर लिहितो, तेव्हा त्याला संशोधकाने शोधून काढलेली माहिती वापरावी लागते, तपासावी लागते. जसे की जन्मदिनांक, तत्कालीन समाजाची परिस्थिती, कालखंड इत्यादी. विश्लेषण काय? संशोधन काय शोधते? तर समीक्षा ते कसे आहेत ते ठरवते. संशोधन काय? त्या साहित्यामधलं काय आहे, त्या साहित्यामध्ये काय आहे हे शोधण्याचं काम करतं. तर समीक्षा काय करतं? ते साहित्य कसे आहे हे ठरवण्याचं काम करतं. व्याप्ती काय? संशोधनाचा परीघ मोठा असतो. त्यात भाषाशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र यांचा समावेश होतो. संशोधनाचा परीघ कसा आहे? मोठा आहे. त्याच्यामध्ये बरेच विषय आहेत. जसे भाषाशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, पॉलिटिक्स इत्यादी बरेच विषय आहेत. राज्यशास्त्र. तर समीक्षा मात्र मुख्यत्वे कलाकृतीच्या, साहित्याच्या आस्वादावर केंद्रित असते. समीक्षा काय? हे समीक्षा फक्त जी कलाकृती आहे, साहित्य आहे, त्याच्या आस्वादावर केंद्रित असते. त्याचंच समीक्षण करते. प्रश्न 3, साहित्य संशोधनाच्या वैशिष्ट्यांची चर्चा करा. काय? साहित्य संशोधनाच्या वैशिष्ट्यांची चर्चा करा. साहित्य संशोधनाची काही ठळक वैशिष्ट्य आहेत, ते खालीलप्रमाणे आहेत. नव्यता, ओरिजिनलिटी, संशोधनातून काहीतरी नवीन समोर येणे आवश्यक असतं, अपेक्षित असतं. जेव्हा आपण एका साहित्याचे संशोधन करतो साहित्यात, तर त्या साहित्यातून काही नवीन समोर येणे हे आवश्यक असतं. समप्रमाणता, प्रत्येक विधानाला ठोस पुरावा, संदर्भ, मुलाखती, दस्तऐवज असावा लागतो. ज्यावेळी आपण एखाद्या साहित्याचं संशोधन करतो, त्या संशोधनाच्या वेळी जे काही आपण विधान मांडतो त्या साहित्याबद्दल, नवे विचार मांडतो, नवीन अर्थ काढतो, त्या अर्थाला, त्या विचाराला काही संदर्भ असावा लागतो. ग्रंथ, मुलाखती, दस्तऐवज यांसारखा काही संदर्भ, पुरावा असावा लागतो. ठोस पुरावाशिवाय आपण ते विधान करू शकत नाही. हे समप्रमाणता आहे. तर्कशुद्धता असावी लागते संशोधन करताना, संशोधन करताना. विचारांची मांडणी सुसंगत आणि तर्कसंगत असावी लागते साहित्य संशोधनामध्ये. चिकित्सा असावी लागते. जेव्हा आपण एखाद्या साहित्य संशोधन करतो, तेव्हा ते चिकित्सक असावे लागते. उपलब्ध माहितीवर आंधळा विश्वास न ठेवता तिची उलट तपासणी करणे गरजेचे असतं. त्या साहित्याचं संशोधन करताना जी काही आपल्याला माहिती मिळालेली आहे, ती योग्य आहे का? ते तथ्यांवर आधारित आहे का? त्याची उलट तपासणी करणं फार गरजेचं असतं. ही चिकित्सक माइंडसेट असणं फार गरजेचं आहे. प्रश्न 4, साहित्य संशोधनाच्या प्रमुख क्षेत्रांची सविस्तर ओळख करून द्या. साहित्य संशोधनाचे प्रमुख क्षेत्र कोणते आहेत ते समजून घेऊया. साहित्य संशोधनाचे क्षेत्र अत्यंत व्यापक आहे. त्याचे मुख्य विभाग खालीलप्रमाणे आहेत. क्षेत्र कोणते आहेत आणि तपशील. पाठ संशोधन. क्षेत्र काय? पाठ संशोधन. आणि तपशील काय आहे पाठ संशोधनाचा? प्राचीन ग्रंथांच्या विविध प्रतींमधून मूळ शुद्ध पाठ कोणता हे ठरवणे. दुसरा आहे क्षेत्र आहे लेखक अभ्यास, आणि त्याचा तपशील आहे एखाद्या लेखकाचा संपूर्ण साहित्याचा त्याच्या जीवनपटासह अभ्यास करणे. तिसरा क्षेत्र आहे वाङ्मय प्रकाराचा अभ्यास, आणि त्याचा तपशील आहे कथा, कादंबरी किंवा कविता यांसारख्या प्रकारांचा उगम आणि विकास शोधणे. चौथा आहे कालखंडाचा अभ्यास. क्षेत्र काय? कालखंडाचा अभ्यास. उदाहरणार्थ महानुभाव काळ किंवा दलित साहित्याचा कालखंड यांचा सर्वांगीण अभ्यास करणे. पाचवं क्षेत्र आहे तौलनिक अभ्यास, तुलनात्मक अभ्यास. दोन वेगवेगळ्या भाषांमधील किंवा संस्कृतींमधील साहित्याची तुलना करून अभ्यास करणे. सहावं क्षेत्र आहे सामाजिक शोध. तर ह्याचा तपशील काय? साहित्यावर समाजाचा आणि समाजावर साहित्याचा होणारा परिणाम शोधणे. ते हे या साहित्य संशोधनाचे क्षेत्र आहेत. कोणते आहेत? पाठ संशोधन, लेखक अभ्यास, वाङ्मय प्रकाराचा अभ्यास, कालखंडाचा अभ्यास, तौलनिक अभ्यास आणि समाजशास्त्रीय शोध. टिपा पाहूया. साहित्य संशोधनातील समीक्षेची भूमिका काय आहे? साहित्य संशोधनातील समीक्षेची भूमिका काय आहे? तर आधार साधन. समीक्षा आधार म्हणून साधन असतं समीक्षेचं. साहित्य संशोधन करताना समीक्षा हे एक आवश्यक साधन आहे. एखाद्या साहित्यात संशोधन करताना समीक्षा हे एक महत्त्वाचं, गरजेचं साधन आहे. समीक्षेचं कार्य काय? समीक्षा ही साहित्याची
साहित्याचे आस्वाद, विश्लेषण आणि मूल्यांकन करते. त्यामुळे साहित्याचे सौंदर्य, अर्थ, मूल्य निश्चित करता येतं. समीक्षेचं कार्य काय असतं? तर एखाद्या साहित्याची समीक्षा करताना समीक्षा ही साहित्याचे आस्वाद, विश्लेषण, मूल्यांकन करत असते. त्यामुळे साहित्य कृतीचे सौंदर्य कसं आहे, अर्थ काय आहे, मूल्य निश्चित करता येतात. संशोधन पूरक असतं. साहित्याचं सा सा हे काय समीक्षा हे संशोधन पूरक असतं. सर्जनशील टीका म्हणजे समीक्षा ही संशोधनपर अभ्यासकास पोषक ठरते, कारण ती तात्विक आणि भावनिक भूमिका महत्त्वाची ठरवून अभ्यासू पातळीवर मांडणी करायला मदत करते. काय म्हटलेलं आहे? सर्जनशील टीका म्हणजे समीक्षा ही संशोधनपर अभ्यासकास पोषक ठरते, कारण ती तात्विक व भावनिक भूमिका महत्त्वाची ठरवून अभ्यासू पातळीवर मांडणी करायला मदत करते. आता अनुबंध काय आहे? ह्या दोघांमध्ये संशोधन व समीक्षा यात भिन्नता असली तरी जवळीक आहे. समीक्षा ही संशोधनासाठी विषय पुरवते, तर संशोधनाचे अंतिम फलित निष्कर्ष हे समीक्षेचा आधार असते. पुढची टिप आहे, साहित्य संशोधनाचे स्वरूप कसं आहे? साहित्य संशोधनाचे स्वरूप कसं आहे? ते आत्मनिष्ठ कला आहे. याचं स्वरूप कसं आहे? हे साहित्य संशोधन हे एक आत्मनिष्ठ कला आहे. साहित्य हे ललित कला असल्यामुळे त्याचे स्वरूप मननिष्ठ, प्रतिमानिष्ठ व सृजनप्रधान असते. ते शास्त्र नाही. पद्धतींचा अवलंब संशोधन करताना वस्तुनिष्ठता, निरपेक्षता या शास्त्रीय संकल्पनांना महत्त्व दिले जाते. पुनर्बोध व पुनर्मूल्यांकन. साहित्य संशोधन म्हणजे केवळ शोध नसून ते लेखकाच्या व्यक्तिमत्व व लेखनशैलीतील बदल, साहित्य कृतीचे पुनर्बोध व पुनर्मूल्यांकन करणे आहे. काय म्हटलेलं? साहित्य संशोधन म्हणजे केवळ शोध नसून ते लेखकाच्या व्यक्तिमत्व व लेखनशैलीतील बदल, साहित्य कृतीचे पुनर्बोध व पुनर्मूल्यांकन करण्याचं काम करतं. सर्वसमावेशक. साहित्य हे विविध शाखांची संयोगभूमी असल्यामुळे त्याचा अभ्यास करताना इतिहास, तत्त्वज्ञान, मानवशास्त्र यांचाही आधार घ्यावा लागतो. साहित्य आणि संस्कृती. सांस्कृतिक भाग काय आहे? तर साहित्य हे संस्कृतीचा एक भाग आहे आणि साहित्य संशोधन हे एक सांस्कृतिक कार्य आहे. साहित्य काय? संस्कृतीचा भाग आहे आणि साहित्य संशोधन हे एक सांस्कृतिक कार्य आहे. सामाजिक दस्तऐवज. साहित्य हे सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या एक विश्वासार्ह दस्तऐवज आहे. अभिव्यक्ती. वैयक्तिक अनुभव, जाणीवा, सामाजिक जीवन तसेच समाजाच्या चालीरीती, विचार व संकल्पना यांची अभिव्यक्ती साहित्यातून होत असते. स्थान. साहित्य हे समाजाला, संस्कृतीला एक निश्चित स्थान देते आणि मानवी जीवनाचा शोध घेते. पुढची टीप आहे, साहित्य संशोधनातील कालखंडाचे महत्त्व. साहित्य संशोधनामध्ये कालखंडाचं काय महत्त्व आहे ते समजूया. पहिला विषय आहे की साहित्य संशोधनाचे पहिले व्यापक क्षेत्र म्हणजे वाङ्मय इतिहास होय. एक साहित्य संशोधन आहे, जे साहित्य संशोधनाचे पहिले व्यापक क्षेत्र म्हणजे काय? वाङ्मय इतिहास होय. अभ्यासाचं स्वरूप कसं असतं? यात कालखंड, साहित्य संप्रदाय, सामाजिक प्रभाव, तत्कालीन वाङ्मयीन चर्चा आणि त्यामागील प्रवृत्ती यांचा अभ्यास केला जातो. काय साहित्याच्या अभ्यासाचे स्वरूप काय? तर यात काय कालखंड, साहित्य संशोधनामध्ये अभ्यासाचे स्वरूप काय? तर त्यात कालखंड, साहित्य संप्रदाय, सामाजिक प्रभाव, तत्कालीन वाङ्मयीन चर्चा आणि त्यामागील प्रवृत्ती यांचा अभ्यास केला जातो. पार्श्वभूमी कशी आहे? तर साहित्य कृती कोणत्या ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक काळात निर्माण झाली आहे याचा अभ्यास करण्यासाठी कालखंडाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संशोधन प्रक्रिया. मूलभूत प्रक्रिया काय संशोधन प्रक्रियामध्ये? तर संशोधन म्हणजे अवलोकन, चिंतन, प्रयोग यांच्या साहाय्याने अमूर्त व तात्विक संकल्पनांचे स्वरूप विशद करून घेणे आहे. काय मूलभूत प्रक्रिया? संशोधन म्हणजे अवलोकन, चिंतन, प्रयोग यांच्या साहाय्याने अमूर्त व तात्विक संकल्पनांचे स्वरूप विशद करून घेणे आहे. पद्धती कशी आहे संशोधनामध्ये? निगमन पद्धती म्हणजे डिडक्टिव्ह आणि विगमन पद्धती म्हणजे इंडक्टिव्ह या पद्धतींचा उपयोग केला जातो. आयुध म्हणजे साधन काय? शोधायचं साधन काय? ग्रंथालयांबरोबर मुलाखती, प्रश्नावली, पाहणी, अहवाल यांसारख्या शोध आयुधांचा अवलंब विशिष्ट पत्ते पाळून केला जातो. म्हणजे एका साहित्यामध्ये संशोधन करायचं असेल तर त्याचा साधन काय आहे त्या संशोधन करण्याचं? तर ग्रंथालय तर आहेतच, त्याच्याबरोबर मुलाखती, प्रश्नावली, पाहणी, अहवाल यांसारख्या शोध साधनांचा, आयुधांचा अवलंब विशिष्ट पत्ते पाळून केला जातो. उद्देश काय असतो तर साहित्य संशोधनामध्ये? तर ज्ञानबुद्धी अपेक्षित असते आणि प्रस्थापित कल्पनांचे नवीन शोध हे त्याचे उद्दिष्ट असते. पुढे आहे शोधन प्रक्रिया. आपण समजून घेतलेली आहे शोधन प्रक्रिया कशी आहे ती. पुढे आहे सृजनशीलता आणि साहित्य संशोधन. सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी आणि साहित्य संशोधन.
यांचा संबंध अनुबंध काय? तर कला साहित्यकृती ही मुळात सर्जनशील कला आहे. ती केवळ नियमांनी नव्हे तर प्रतिभा आणि स्फूर्ती यांवर आधारित असते. साहित्यकृती काय मुळात सर्जनशील क्रिया आहे. ती केवळ नियमांनी नव्हे तर प्रतिभा आणि स्फूर्ती यांवर आधारित असते. संशोधकाची भूमिका कशी असते? तर आधुनिक संशोधन ज्ञान, प्रतिभा, इंट्युशन आणि सर्जनशीलतेचा महत्त्व देते. संशोधकाची भूमिका कशी असावी? तर आधुनिक संशोधन ज्ञान, प्रतिभा आणि सृजनशीलतेला महत्त्व देते. गरज काय? आवश्यकता काय? साहित्य संशोधनात केवळ बुद्धीच नव्हे तर संशोधकीय वृत्ती आणि सृजनशील टीका आवश्यक असते. ज्यामुळे साहित्याच्या निर्मितीतील बारकावे समजून घेतात. एखाद्या साहित्यामध्ये संशोधन करायचं असेल तर गरज काय? तर साहित्यात संशोधनात केवळ बुद्धीच नव्हे तर संशोधकीय वृत्ती आणि सर्जनशील टीका करण्याची काय म्हणतात माइंडसेट किंवा वृत्ती असणं गरजेचं असतं, ज्यामुळे साहित्याच्या निर्मितीतील बारकावे समजून घेता येतात. पुढे आहे शोधलेखन, डॉक्युमेंटेशन. स्वरूप कसं आहे शोधलेखनाचं? शोधलेखन हे माहिती, संदर्भ इत्यादींची नोंदणी करणे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. काय? शोधलेखन हे माहिती, संदर्भ इत्यादींचे नोंदणी म्हणजे डॉक्युमेंटेशन करणे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. वस्तुनिष्ठता हे लेखन हे शोधलेखन हे लेखन वस्तुभिमुख आणि सबळ व वस्तुनिष्ठ पुराव्यांवर आधारित असते. भर काय देते? कशावर? शोधलेखन कशावर भर देते? तर शोधलेखनात माहिती, संदर्भ व निष्कर्षांवर भर देते. शोधलेखनामध्ये फरक काय आहे? तर हे लेखन व्यक्तिनिष्ठ समीक्षेपेक्षा भिन्न असते. फरक काय? तर हे लेखन व्यक्तिनिष्ठ म्हणजे व्यक्तीवर आधारित नसून ते समीक्षेपेक्षा भिन्न असते. व्यक्तिनिष्ठ समीक्षेपेक्षा भिन्न असते. आता साहित्यातील आत्मनिष्ठता समजून घेऊया. साहित्यामध्ये आत्मनिष्ठतेची काय भूमिका आहे? स्वरूप काय? तर साहित्य हे मननिष्ठ, भावनाशील, व्यक्तिसापेक्ष असते. लेखकाच्या वैयक्तिक अनुभव, जाणिवा आणि भावना यांमुळे साहित्यात आत्मनिष्ठता येते. आत्मनिष्ठता काय? तर लेखकाचे जे वैयक्तिक अनुभव आहेत, जाणीवा आहेत, भावना आहेत, यांमुळे साहित्यामध्ये आत्मनिष्ठता येते. संशोधन साहित्य संशोधन हे आत्मनिष्ठ आहे आणि ते भावनिक स्तरावरील नवीन शोध लावण्यावर भर देते. साहित्य संशोधन हे काय? आत्मनिष्ठ आहे आणि भावनिक स्तरावरील नवीन शोध लावण्यावर भर देते. समीक्षा काय? समीक्षा ही सुद्धा भावनिक, वैयक्तिक आणि अनुभवांवर आधारित असल्यामुळे ती आत्मनिष्ठ ठरते. समीक्षा देखील काय? आत्मनिष्ठ ठरते. कारण ती भावनिक, वैयक्तिक आणि अनुभवांवर आधारित असते. पुढचा घटक आहे वैज्ञानिक आणि सामाजिक शास्त्रांच्या तुलनेत साहित्य संशोधन. वैज्ञानिक आणि सामाजिक शास्त्रांच्या तुलनेत साहित्य संशोधन काय आहे? भेद काय? ऐतिहासिक तत्त्वज्ञान, शिक्षण या क्षेत्रातील संशोधनाचे स्वरूप साहित्य संशोधनापेक्षा भिन्न असते. भेद काय? साहित्य संशोधन आणि यांच्यामध्ये भेद काय? ऐतिहासिक तत्त्वज्ञान, शिक्षण या क्षेत्रातील संशोधनाचे स्वरूप हे साहित्य संशोधनापेक्षा भिन्न असते. वैज्ञानिक संशोधन वैज्ञानिक आणि सामाजिक शास्त्रीय संशोधन हे मापन, प्रयोग आणि वस्तुनिष्ठता यांवर भर देते. तर साहित्य संशोधन हे केवळ शब्द व्यवहारापेक्षा मोठे आहे, कारण ते मूल्यात्मक दृष्टीने महत्त्वाचे आहे. येथे अवलोकन, चिंतन आणि प्रयोगांच्या साहाय्याने अमूर्त संकल्पना विशद केल्या जातात. ओके. वैज्ञानिकमध्ये काय? तर मापन, प्रयोग आणि वस्तुनिष्ठतांवर भर देते वैज्ञानिक संशोधन. आणि साहित्य संशोधन कशावर भर देते? तर हे संशोधन केवळ शब्द व्यवहारापेक्षा मोठे आहे, कारण ते मूल्यात्मक दृष्टीने महत्त्वाचे आहे. इथे अवलोकन, चिंतन, प्रयोगांच्या साहाय्याने अमूर्त संकल्पना विशद केल्या जातात. पुढे आहे ग्रंथकार आणि लेखक. ग्रंथकार व लेखन. संशोधनाचे विषय ग्रंथकार म्हणजे लेखक आणि त्यांचे लेखन हे साहित्य संशोधनाचे दुसरे विषय आहेत. अभ्यास काय याच्यामध्ये? तर लेखकाचे जीवन, व्यक्तिमत्व, संप्रदाय, वाङ्मय, कलाकृतींचा संबंध, चरित्र आणि त्यांच्या लेखनशैलीतील झालेले बदल यांचा अभ्यास या ग्रंथकार व लेखनामध्ये केला जातो. तौलनिक अभ्यास काय केला जातो? लेखन काळाच्या पर्यावरणाचा विचार, समकालीन साहित्यिक आणि वाचकांची प्रतिक्रिया यांचाही शोध या ग्रंथकार आणि लेखन या घटकामध्ये केला जातो. शोधनामध्ये केला जातो. लघुत्तरी प्रश्न आले ते समजून घेऊया. साहित्य संशोधनाची दोन मुख्य उद्दिष्ट कोणती? साहित्य संशोधनाची दोन मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत? साहित्याच्या संकल्पनेचे स्वरूप विशद करणे. पहिलं काय उद्दिष्ट काय? साहित्य संकल्पनेचे स्वरूप विशद करणे. दुसरा आहे साहित्यकृतीचे पुनर्बोध व पुनर्मूल्यांकन करणे. दुसरा प्रश्न साहित्य आणि शास्त्र यांतील मूलभूत फरक स्पष्ट करा. साहित्य हे मननिष्ठ, प्रतिमानिष्ठ, सृजनप्रधान असते, तर शास्त्र हे वस्तुनिष्ठ असते. साहित्य भावना व कल्पनेतून निर्माण होते, तर शास्त्र नियमांवर आधारित असते.
संशोधन या संकल्पनेचा सर्च आणि रिसर्च या दृष्टीने अर्थ स्पष्ट करा. शोध म्हणजे सर्च. प्राचीन ग्रंथ, वाङ्मयीन साहित्याचे अवलोकन व स्पष्टीकरण करणे. शोध म्हणजे काय? प्राचीन ग्रंथ, वाङ्मयीन साहित्याचे अवलोकन, स्पष्टीकरण करणे. संशोधन काय? रिसर्च. तर प्रस्थापित कल्पनांचे जे ऑलरेडी आहे, प्रस्थापित झालेले आहेत त्या कल्पनांचे नवीन शोध घेणे, ज्ञानवृद्धी करणे व पुनर्बोध करणे. हा यांचा फरक आहे यातला. साहित्य संशोधन. पुढचा प्रश्न, साहित्य संशोधनासाठी कोणते 4 साधने स्पष्ट करा. ऐतिहासिक कागदपत्रे, बखरी कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी, मुलाखती, लेखक, संबंधित व्यक्तींच्या अनुभवांसाठी, प्रश्नावली, पाहणी, वाचकांच्या प्रतिक्रियांचा शोध घेण्यासाठी, ग्रंथालय व संदर्भ सूची. तर ही 4 साधने गरजेचे आहेत साहित्य संशोधनामध्ये. पुढचा प्रश्न, ललित साहित्य आणि ललितोत्तर साहित्य यात काय फरक आहे? ललित साहित्य कथा, कादंबरी, नाटक, कविता, सर्जनशील ललित अंग आहेत. तर ललितोत्तर साहित्य इतिहास, तत्वज्ञान, शास्त्रीय लेखन, ललितेतर माहितीप्रज्ञान, ज्ञानावर असलेलं साहित्य. प्रश्न 6, समीक्षा हे ज्ञान निर्मितीचे साधन कसे आहे? समीक्षा हे ज्ञान निर्मितीचे साधन कसे आहे? तर समीक्षा हा एक ज्ञान व्यापार आहे. ती साहित्यकृतीचे विश्लेषण, चिंतन, मूल्यांकन करून त्यातील दुर्बोध अर्थाचे स्पष्टीकरण करते, ज्यामुळे नवीन ज्ञान, पुनर्बोध प्राप्त होते. पुढचा प्रश्न 7, साहित्य संशोधन वस्तुभिमुख असते की व्यक्तिनिष्ठ असते? ते स्पष्ट करा. साहित्य संशोधन कसं आहे? वस्तुभिमुख आहे की व्यक्तिनिष्ठ आहे? ते स्पष्ट करा. साहित्य संशोधन हे वस्तुनिष्ठ, ऑब्जेक्टिव्ह व व्यक्तिनिष्ठ यांचा समन्वय साधते. संशोधन प्रक्रिया पद्धतीमुळे वस्तुनिष्ठ असते, पण साहित्याचा विषय कला असल्यामुळे त्याचे अंतिम मूल्यांकन व्यक्तिनिष्ठ होते. प्रश्न 8, साहित्य संशोधनात पाठ्यचिकित्सा शास्त्राचे महत्त्व काय आहे? साहित्य संशोधनात पाठ्यचिकित्साचे महत्त्व काय? तर पाठ्यचिकित्सा शास्त्राला निगमन व विगमन या दोन्ही पद्धतींमध्ये महत्त्व मिळाले आहे. यामुळे साहित्याच्या मूळ पाठाचे अवलोकन, शोधन, स्पष्टीकरण करून संशोधन अचूक व निर्दोष होते. पुढील प्रश्न, मराठीतील साहित्य संशोधनाची परंपरा निर्माण करणाऱ्या कोणत्याही 4 व्यक्तींची नावे लिहा. मराठीतील साहित्य संशोधनाची परंपरा निर्माण करणाऱ्या कोणत्याही 4 व्यक्तींची नावे लिहा. विका राजवाडे, सरदेसाई, भावे व प्रियोळकर ही 4 साहित्य संशोधनाच्या परंपरेची नावे आहेत. प्रश्न 10, साहित्य हे सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे का? साहित्य हे सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे का? साहित्य समाजाला एक आणि संस्कृतीला एक निश्चित स्थान देते. ते वैयक्तिक अनुभव, जाणीवा आणि सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब असते. यातून समाजाला संदेश व मार्गदर्शन मिळते. म्हणून ते सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. दीर्घोत्तरी प्रश्न आले ते पाहूया. साहित्य संशोधन म्हणजे काय? त्याची संकल्पना, स्वरूप, वैशिष्ट्ये स्पष्ट करा. साहित्य संशोधनाची संकल्पना काय? संशोधन म्हणजे पुन्हा पुन्हा शोध घेणे, म्हणजे रिसर्च. साहित्याच्या संदर्भात केवळ सर्च नव्हे तर ज्ञानवृद्धी करणे, पुनर्बोध करणे आणि प्रस्थापित कल्पनांचे नवीन शोध घेणे अभिप्रेत आहे. हे कार्य वस्तुनिष्ठता, अलिप्तता यांवर आधारित असले तरी याचा अंतिम उद्देश साहित्याचे श्रेष्ठत्व आणि मूल्यमापन करणे हे आहे. साहित्य संशोधनाचे स्वरूप कसं आहे? आत्मनिष्ठ कला. साहित्य हे ललित कला असल्यामुळे त्याचे स्वरूप मननिष्ठ, सृजनप्रधान असते. साहित्य संशोधन हे केवळ शास्त्र नाही तर विविध शाखांची संयोगभूमी आहे. पद्धतीचा कोणता अवलंब? यात निगमन पद्धती, डिडक्टिव्ह मेथड आणि विगमन पद्धती म्हणजे इंडक्टिव्ह पद्धती यांसारख्या विशिष्ट पद्धतींचा अवलंब केला जातो. शोध आयुध काय आहेत? साधना काय आहेत? साहित्य संशोधनाच्या स्वरूपामध्ये तर अवलोकन, चिंतन, प्रयोग, मुलाखती, प्रश्नावली, अहवाल या शोध आयुधांचा साधनांचा वापर केला जातो. समीक्षेचा आधार. समीक्षा, आस्वाद, विश्लेषण, मूल्यमापन हे या संशोधनाचे आधारभूत साधन आहे. पुनर्मूल्यांकन. संशोधन हे केवळ तथ्य गोळा करणे नव्हे तर पूर्वीच्या साहित्यकृतीचे पुनर्मूल्यांकन करणे, लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करणे आहे. साहित्य संशोधनाची वैशिष्ट्ये काय आहेत? तर वैशिष्ट्य, ज्ञान निर्मिती, ज्ञानवृद्धी, साहित्यातील गूढ आणि अमूल्य अनुभव शोधून नवीन ज्ञान तयार करणे, वस्तुनिष्ठता व निरलसता. संशोधन निष्पक्षपणे व निस्वार्थपणे केले जाते आणि त्यात वस्तुनिष्ठ पुराव्यांवर भर असतो. सर्वसमावेशक. इतिहास, तत्वज्ञान, मानवशास्त्र, समाजशास्त्र या अशा अनेक विषयांचा आधार घेऊन साहित्य संशोधन केले जाते. मूल्यमापन.
हे हे संशोधन केवळ माहिती न देत नाही, तर साहित्याच्या तात्विक मूल्यांचे व श्रेष्ठत्वाचे विश्लेषण करते. सत्यशोधक ध्येय. संशोधनाचा उद्देश सत्यशोधक असून ते तर्कशुद्ध आणि चिकित्सक असावे लागते. प्रश्न 2. साहित्य संशोधन आणि समीक्षा यातील अनुबंध स्पष्ट करा. साहित्य संशोधनातील समीक्षेची भूमिका विशद करा. साहित्य संशोधन आणि समीक्षा यातील अनुबंध काय? तर साहित्य संशोधन व समीक्षा यातील अनुबंध. संशोधन आणि समीक्षा यांमध्ये काही मूलभूत भिन्नता असली तरी परस्परांवर अवलंबून आहेत. वैशिष्ट्य काय? तर स्वरूप. संशोधन काय आहे? वस्तुनिष्ठ, पद्धतशीर आणि सत्यशोधक आहेत याचं स्वरूप संशोधनाचं. तर समीक्षाचं स्वरूप काय? व्यक्तिनिष्ठ, भावनिक व मूल्यांवर आधारित आहे. क्रिटिसिझम आणि रिसर्च. संशोधनाचा उद्देश काय आहे? ज्ञानवृद्धी करणे, नवीन शोध, पुराव्यांची नोंद. आणि समीक्षेचं हे काय? आस्वाद, विश्लेषण आणि मूल्यांकन हे उद्देश आहेत. आधार काय? संशोधनाचा आधार काय? सबळ, वस्तुनिष्ठ पुरावे, संदर्भ, तथ्य. आणि समीक्षेचा आधार काय? वैयक्तिक अनुभव, चिंतन, अवलोकन. पूरकता काय? समीक्षा ही संशोधनासाठी साधन म्हणून काम करते आणि समीक्षेमुळे संशोधनासाठी विषय व दिशा मिळते. अंतिम फलित संशोधनातून मिळालेले निष्कर्ष व ज्ञान हे समीक्षेसाठी आधार ठरतात. समीक्षा हे संशोधनाचे एक प्रकारे अंतिम फलित असते. समन्वय काय दोघांमध्ये? दोन्ही क्षेत्रांमध्ये चिकित्सक दृष्टी, बुद्धिमान पातळीवर मांडणी आणि विश्लेषण या सामान्य गोष्टी आहेत. या गोष्टी सामान्य आहेत. साहित्य संशोधनातील समीक्षेची भूमिका काय? साहित्य संशोधनामध्ये समीक्षेची भूमिका काय? तर साधन म्हणून काम करतं समीक्षा. समीक्षा हे साहित्य संशोधनाचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. विश्लेषण व मूल्यांकन करण्याचं काम करतं. साहित्याच्या अभिव्यक्ती, विश्लेषण आणि मूल्यांकनावर समीक्षा भर देते. यामुळे संशोधन अधिक अर्थपूर्ण होते. गुणवत्ता निश्चिती करते. समीक्षा काय करते? गुणवत्ता निश्चिती करते. समीक्षा साहित्य कृतीचे गुणावगुण तपासते आणि तिची कलात्मक, तात्विक आणि सामाजिक श्रेष्ठता निश्चित करते. मार्गदर्शन करण्याचं काम करतं. सर्जनशील टीका म्हणजे समीक्षा ही संशोधन करणाऱ्या अभ्यासकांस पोषक ठरते, कारण ती भावमूलक, प्रॉब्लेम ओरिएंटेड दृष्टिकोन देते. पुनर्बोध. समीक्षा मानवी जीवन, प्रयोग, आकलन यांचा आधार घेऊन चालते आणि साहित्याचा पुनर्बोध करण्यास मदत करते, जे संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. प्रश्न 3. साहित्य संशोधनाची उद्दिष्टे सांगून मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेत साहित्य संशोधनाचे योगदान स्पष्ट करा. काय? साहित्य संशोधनाची उद्दिष्टे सांगा आणि मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेत साहित्य संशोधनाचे योगदान स्पष्ट करा. साहित्य संशोधनाची उद्दिष्टे काय? साहित्याचे स्वरूप विशद करणे, साहित्य या संकुल संकल्पनेचे स्वरूप, वैशिष्ट्ये आणि मर्यादा स्पष्ट करणे. साहित्य संशोधन संकल्पना स्पष्ट करणे. संशोधन म्हणजे केवळ शोध नसून तो पुनर्बोध व पुनर्मूल्यांकन आहे हे स्पष्ट करणे. तिचा समीक्षा व संशोधन यातील अनुबंध स्पष्ट करणे. साहित्य संशोधन आणि समीक्षा यांच्यातील संबंध तपासणे. साहित्याचे महत्त्व विशद करणे. साहित्याचे सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व काय आहे ते स्पष्ट करणे. नवीन ज्ञानाची निर्मिती करणे. प्रस्थापित कल्पनांचे नवीन शोध घेणे व साहित्याच्या ज्ञानामध्ये भर घालणे. मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेतील योगदान काय आहे? शोध आणि जतन. राजवाडे, सरदेसाई, भावे, पांगरकर, अका प्रियोळकर यांसारख्या मान्यवरांनी प्राचीन मराठी ग्रंथ, बखरी, ऐतिहासिक कागदपत्रे यांचा शोध घेतला आणि ते जतन केले. वाङ्मयीन इतिहास. मराठी वाङ्मयाचा इतिहास कालखंडाप्रमाणे मांडला गेला. उदाहरणार्थ मराठी साहित्य संप्रदाय, उदाहरणार्थ महानुभाव, वारकरी इत्यादी. वाङ्मयीन प्रवृत्ती, उदाहरणार्थ ग्रामीण, दलित, आदिवासी यांचा अभ्यास झाला. लेखकांचे मूल्यांकन. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसूत, बालकवी, विवा शिरवाडकर यांसारख्या ग्रंथकारांचे जीवन, लेखन व व्यक्तिमत्व यांवर उच्च संशोधन झाले. शास्त्रशुद्धता. मराठी साहित्य संशोधनामुळे या विषयाला शास्त्रशुद्धता प्राप्त झाली आहे. विविध पाठांचे पाठ्यचिकित्सा शास्त्रांद्वारे संशोधन होऊन ते संपादित रूपात प्रकाशित झाले. सांस्कृतिक ठेवा. मराठी साहित्य हे मानवी जीवन व संस्कृती यांचा दस्तऐवज आहे. या संशोधनामुळे महाराष्ट्रात सांस्कृतिक व सामाजिक ठेवा जगासमोर आला. प्रश्न MCQ आलेत ते समजूया. साहित्य संशोधनाची मुख्य उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? ज्ञानप्राप्ती व ज्ञानवृद्धी करणे,
संशोधन या शब्दासाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरला? रिसर्च. समीक्षा हे खालीलपैकी कशाचे साधन आहे? ज्ञानाचे व मूल्यमापनाचे. साहित्य संशोधनाचे कोणते क्षेत्र वाङ्मय इतिहास या विषयाशी संबंधित आहे? कालखंड. साहित्यकृतीचे स्वरूप कसे आहे? साहित्यकृतीचे स्वरूप मननिष्ठ, प्रतिमानिष्ठ आणि सृजनप्रधान आहे. समीक्षा सर्जनशील टीका. समीक्षा ही संशोधनपूर्ण अभ्यासकांस पोषक ठरते हे विधान काय दर्शवते? समीक्षा संशोधनाचा आधार आहे हे दर्शवते. साहित्य संशोधन कोणत्या दृष्टीने महत्त्वाचे आहे? साहित्य संशोधन सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. संशोधनामध्ये सामान्यतः कोणत्या 2 पद्धतींचा गौरव केला जातो? निगमन आणि विगमन. साहित्यकृतीचे श्रेष्ठत्व कशामुळे प्राप्त होते? तात्विक गुणांमुळे. खालीलपैकी कोणते लेखन ललितोत्तर साहित्य म्हणून ओळखले जाते? तत्वज्ञान. तर मित्र, आज आपण संशोधनशास्त्रातील घटक 2 आणि त्याचे उपघटक अ, आ, इ या घटकांचा प्रश्नोत्तरी स्वरूपामध्ये सविस्तर अभ्यास केलेला आहे. ह्यात साहित्य विचार, साहित्याचा आणि संशोधन यांचा अनुबंध यांचा आज आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून या घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील आणि आपल्या स्मरणात राहतील. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.